प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल, ज्ञान मिळेल. तिथेच जिथे आपण परमार्थ करतोय ना, जिथे आपण परमार्थिक जे काही कार्य असेल ते करतोय ना, त्या ठिकाणी लगेचच त्याची प्राप्ती मिळत असते, लगेचच प्राप्ती मिळत असते. बरं का? फक्त एवढं स्मरणात ठेवा की जेव्हा आम्ही देव कार्य करतोय, संसारिक कार्य करत असताना विशेष अडचणी निर्माण होत नाहीत, प्रापंचिक कार्य करत असताना विशेष अडचणी निर्माण होत नाहीत. पण धर्म कार्य करायचं गेलं, देव कार्य करायचं ठरवलं की अडचणी निर्माण होणारच. काय? धर्म कार्य करायचं म्हटल्यानंतर अडचणी निर्माण होणार. तुम्ही अगदी तुकोबांपासून माऊलींपासून विचार करा तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींपर्यंत नव्हे नव्हे आज जे धर्म कार्य करतायत ना त्यांचा विचार करा. बाकी काही नाही, अडचणी अधिक अधिक अडचणी थांबवायला येतील, अपप्रचार करतील, विरोध करतील. पण आध्यात्मिक माणसाने प्रवास करत असताना पाण्याचा आदर्श घेऊन पुढे निघावं, नदीचा आदर्श घेऊन पुढे निघावं. माणसाने थांबवायला येतील, थांबायचं नाही. काय तुकोबा जर थांबले असते तर गाथा आम्हाला मिळाली नसती, माऊली थांबले असते तर अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्हाला मिळाला नसता. थांबले असते तर. पाण्याचा आदर्श घ्या. काय करतंय पाणी? एकदा वाहायला लागलं ना ते पाणी, एकदा त्याने रस्ता पकडला ना, ज्यांना पार करता येईल त्यांना पार करत असतंय. पण काहींना वळसा देऊनही पुढे निघून जाता आलं पाहिजे. ज्याला जमलं ना त्याचं आयुष्य सुंदर झालं असं म्हणायला हरकत नाही. पार करता येईल त्यांना पार करायचंय, नाही ना वळसा देऊन पुढे निघून जाता आलं पाहिजे. ही क्रिया ज्याला जमली तो धर्म कार्य करत असतो, देव कार्य करत असतो. त्याला कुठल्याही प्रकारे अडीअडचणी निर्माण होत नसतात. थांबवायला येतील ना, धर्म कार्य करत असताना अडीअडचणी निर्माण होतील, त्रास होईल, कदाचित काही वेळेला अपप्रचार ही केला जाईल, काही वेळेला थांबायचं नाही. मी जे कार्य करतोय ते धर्म कार्य आहे, देव कार्य आहे. माझ्या भगवंताला, माझ्या देवाला जर आवडतंय ना तर 100% मी ते करत राहणार. सत्याची बाजू ही चांगली असते, कधीतरी विजय होतो. फक्त आपण त्या मार्गाने चालत राहायचंय, मार्ग सोडू नये. खोट्यांची संगती करण्यापेक्षा आणि त्या खोट्यांच्या जमावामध्ये थांबण्यापेक्षा, अवतीभोवती हजारो खोटे असतील बरं का, त्यापेक्षा खरे मोजके जरी असले तरी त्यांची संगत सोडू नका. मोजके जरी असले तरी त्यांची संगत सोडू नका. आपल्याला व्यसनाधीन करणारे, व्यसन करायला लावणारे, नको तो नाद लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा. ज्या मित्रांची संगत केल्यानंतर धर्म कार्य आपल्याकडून घडेल, देव कार्य आपल्याकडून घडेल. त्या मित्रांना सोडू नका, त्या मित्रांना विसरू नका. त्यांची संगत करा, त्यांची संगत करा. आमचा आताचा जो चालू वर्तमान काळातली जी कर्म आहेत ना, जे जगणं वागणं आहे ना, त्याच्यावर आमचा भविष्य काल अवलंबून आहे. आता जे आम्ही पेरू ना तेच पुढे उगवणार आहे. आता जे आम्ही कार्य करू ना तेच कार्य आम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तेच कार्य आम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. माणसाचा भ्रम काय माहितीये का? अजून भरपूर दिवस आहेत मला, इथूनच काय करायचंय परमार्थ करून. अख्खं आयुष्य पडलंय बरं का. महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं एक प्रकरण आलेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत माऊली, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. धर्मराजाला तहान लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी भावांना सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी तळ आहे, त्यातलं पाणी घेऊन या, ज्या वेळेला ते गेले भाऊ त्या ठिकाणी त्या तळ्याच्या पाण्याला हात लावण्याच्या आधी तिथून एक अदृश्य शक्तीने आवाज दिला, काय? थांबा, पाण्याला हात लावू नका, जर लावाल तर तुम्हाला मरावं लागेल, तर प्राण व्हाल तुम्ही. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हाला हे पाणी हे सुखकर होईल, नेता येईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल, अन्यथा मरावं लागेल तुम्हाला. त्या अदृश्य शक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ज्या वेळेला स्पर्श केला त्यावेळेला सगळे भाऊ त्या ठिकाणी गतप्राणच झाले, मूर्छित पडलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडले. आणि इकडे धर्मराजा वाट पाहतोय, अजून येत नाही, अजून येत नाही म्हणून थोड्या वेळाने ज्या वेळेला तिथे गेले त्यावेळेला त्यांना एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं.
आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्या अदृश्य शक्तीने आवाज दिला, पाण्याला हात लावू नकोस. जी अवस्था भावांची झाली तीच अवस्था तुझी होईल. मग काय कर, पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अनेक प्रश्न विचारलेले आहेत, त्यापैकी एक प्रश्न, जगातील आश्चर्य, सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. विश्वास आहे ना? आम्ही या ठिकाणी जन्म झाल्यानंतर जगत वागत असताना अनेक सोयरे आम्हाला मिळतात, अनेक मित्र आम्हाला मिळतात, अनेक माणसं आम्हाला मिळतात. जोपर्यंत प्रत्येकाच्या मनासारखं होतंय ना माऊली, तोपर्यंत त्यांचं प्रेम ओसंडून वाहत असतंय. पण एकदा मनाविरुद्ध झालं ना की भाऊ भावाचा वैरी व्हायला वेळ लागत नाही. मनाविरुद्ध झालं की नात्यामध्ये सुद्धा दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. एकदा काही मनाविरुद्ध झालं की कितीही जीवाला जीव देणारा मित्र असला ना तरी सुद्धा तिथे शत्रुत्व निर्माण व्हायला वेळ लागत नाही. ऐका, पण आम्ही कितीही कसेही जरी वागलो तरीही शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला न सोडणारा आमचा एकमेव जिवलग मित्र जर कोण असेल तर त्याचं नाव आहे मृत्यू. का तुम्ही कशीही वागा, कशीही राहा, काहीही करा, त्याच्यावर प्रेम करा, नका करू, त्याचा मत्सर करा, तिरस्कार करा, त्याला घाबरा, त्याला शत्रू म्हणून पहा, तो तुमच्याकडे मित्रत्वाच्या दृष्टीने पाहत असतो. कारण शेवटपर्यंत तो तुम्हाला सोडत नाही. आम्ही मृत्यूला घाबरतो त्याला कारण आहे, मृत्यूकडे आम्ही शत्रू म्हणून पाहतो. मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतो म्हणून घाबरतो. बरं का? संतांनी मृत्यूकडे मित्र म्हणून पाहिलं. संत काय म्हणतात? मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. आठवण ठेवा, जायचंय, भीती वाटणार नाही, फक्त स्मरण ठेवा, जायचंय म्हणून. काय मृत्यूची भीती कोणाला वाटते बरं? यमाची भीती कोणाला वाटते बरं? यमदूतांची भीती कोणाला वाटते बरं? अगदी प्रत्येकाला कळेल असं सांगतो बघा. ज्याची लाईट मीटरवर आहे ना त्याला वायरमॅनांची पण भीती नाही आणि लाईनमॅनची पण भीती नाही. वरचे कोणी असतील अजून मोठे ऑफिसर त्यांची पण भीती नाही. बाबा खरं आहे की खोटं? पण ज्याची लाईट आकड्यावर आहे ना त्याच्या गावात पाहुणं जरी आलं तरी त्याला वायरमॅन वाटतात. खरं आहे की खोटं? कोणतरी येताना दिसलं का लगेच मागच्या बाजूला तो आकडा खेचतो, लगेच ओरबडून टाकतोय, वायर गुंडलून ठेवतोय. तेवढ्या त्याचीच पोरं सांगायला येतात, बाबा बाल्याचं मामासा आलं. अरे त्यांचेच आलेत का? पाहुणे आलेत का? मला वाटलं वायर म्हणाले की काय. फुकट बोलतो, आकडा खेचला मी. काय जो तिकीट काढून ट्रेन मध्ये प्रवास करतोय ना माऊली, त्याला कशाचीच भीती नसते. जागा मिळाली बसतोय, वेळ असेल तर झोपून घेतोय. टीसी येऊ अथवा टीसी पेक्षा मोठा अधिकारी कोणी येऊ, काही फरक पडत नाही. पण जो विदाऊट चढलेला आहे ना, न तिकीट काढता चढलेला आहे ना, त्याला प्रत्येक चढणारा माणूस हा टीसीच दिसत असतो. तो जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत त्याला धडकी भरलेली असते. अरे बापरे, टीसी आहे की काय? तो बसला की हा शांत होतोय, बरं झालं बसला म्हणजे टीसी नाहीये. ज्याच्याकडे गाडीचे सगळ्या प्रकारचे पेपर आहेत, ड्रायव्हिंग लायसन आहे आणि सगळ्या प्रकारचे पेपर ज्याच्याकडे आहेत ना, तो भर चौकातून सरळ रस्त्यामध्ये जातोय. कोणी कितीही कोणतेही अधिकारी रस्त्यावर असू द्या, त्याला गाडी लपवायची गरज लागत नाही आणि आडवळीने टाकून कुठून तरी रस्ता काढायची गरज लागत नाही. पण ज्याच्याकडे सगळ्या प्रकारचे पेपर नाहीत, ड्रायव्हिंग लायसन नाही किंवा अजून काही नाही, त्याला मात्र आडवळीने वेड्या वाकड्या रस्त्यातूनच जावं लागतंय. त्याला नको त्या रस्त्यातूनच तिकडे गाडी टाकावी लागते. आता मला सांगा, ज्यांनी तिकीट नाही काढला त्याच्यासाठी टीसी म्हणजे कोण आहेत? कोण बोलला? यमदूत. खोटं काय आहे? शासन करण्याला काय म्हणतात? शासन करण्याला काय म्हणतात? आणि पुन्हा एकदा क्षमा मागून एक तुम्हाला सांगतोय, कोणी असेल एमएससीबी मध्ये काम करणारा, पण खरं आहे ते, ज्याने आकडा टाकलाय ना त्यांच्यासाठी वायरमॅन म्हणजे परत यमदूतच का? ज्याच्याकडे सगळ्या प्रकारचे पेपर नाहीत ना, काय गाडीचं पेपर नाहीत, लायसन नाही, त्याच्यासाठी चौका चौकामध्ये उभे असलेले जे अधिकारी आहेत ते कोण आहेत? शासन करणारे म्हणजे यमदूतच ना. कर्म चुकली ना माऊली, जगणं वागणं चुकलं ना की मग शेवटी यमाचे किंकर मारी ती झोडी ती. मग मृत्यूची भीती आहे, मग मृत्यूची भीती आहे. बरं का?
ज्याच्या किटलीत दूध आहे ना, तो डायरेक्ट अख्ख्या गावामध्ये आवाज येतोय, दूध घ्या दूध. कोणाला घाबरेल तो? पण मामा, परिस्थिती आता अशी पाहायला मिळते की टँकरच्या टँकर लोकांनी नदीमध्ये सोडल्यात दुधाच्या. आता मी एवढ्यात येता एक न्यूज वाचली, 350 किलो खवा आणि त्या पिशव्या नेऊन नदीच्या किनारी टाकल्यात. भेसळ आहे म्हणून भीती ना? भीती कोणाला आहे? काय एक अधिकारी एवढा सक्षम आणि कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार न करता एकच अधिकारी जर एवढा चांगल्या प्रकारे वागतोय, एवढ्या चांगल्या प्रकारे कार्य करतोय, जर सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याचा आदर्श घेतला तर 100% आमच्या लहान मुलांना दूध म्हणजे दूधच प्यायला मिळेल, गाईचं किंवा म्हैसीचं. आज काय परिस्थिती चालू आहे? माणसाने देव व्हावं असं संतांना वाटतंय, पण माणूस एवढा हैवान झालाय की समोरच्याच्या जीवाशी खेळतोय, माणसाला कळत नाही. या सगळ्या गोष्टी आल्या ना त्याच्यामध्ये, सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. एवढा खालच्या लेवलला माणूस गेलाय ना की समोरच्या माणसाला आपण अपहाय करतोय, समोरच्या माणसाला आपण मारतोय, हळूहळू विष देऊन त्याच्यावर विष प्रयोग करतोय, हे माणसाला कळत नाही. म्हणून संत म्हणतात, हेच आमचे सांगणे आणि हेच आमचे मागणे, माणसानी माणसाशी माणसा सम वागणे. तेवढं तरी जमलं पाहिजे ना, माणसाने माणसासारखं तरी वागलं पाहिजे ना. मृत्यूची भीती का आम्हाला वाटते? ज्याच्या कर्मात भेसळ आहे ना, काय त्याला मृत्यूची भीती वाटत असते. रावण माहिती आहे का तुम्हाला? रावणाला ओळखता? आहे का तुमच्या गावामध्ये, लापेमध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे बाबा? नाही ना? कोणी नातेवाईक वगैरे तुमचा, मित्र वगैरे नाही? बरं, मग कैकई नावाची तरी असेल ना एखादी गावामध्ये? मंथरा नाही? बरं, नावाची नाही पण कर्माची तरी आहे. नावाचा नाही पण कर्माचा रावण. रावण व्यक्ती रूपाने जेव्हा होता ना तेव्हा मारायला सोपा होता. ऐका, रावण व्यक्ती रूपाने होता तेव्हा मारायला सोपा होता. कैकई आणि मंथरा व्यक्ती रूपाने होती तेव्हा समजून घ्यायला सोपी होती. पण आता विचाराने रावण कार्य करतोय, घराघरात आणि गल्ली गल्लीत. कर्माने, विचाराने, गुणांनी रावण कार्य करतोय, मंथरा कार्य करते, कैकई कार्य करते. यांना जर आपल्याला खऱ्या अर्थानं जिथे पाहिजे तिथे जर ठेचायचं आहे ना, जिथे पाहिजे तिथेच जर गप्प करायचे आहेत ना, तर त्यासाठी आम्हाला तुकोबाच वाचले पाहिजेत, माऊली ज्ञानोबाच वाचले पाहिजेत, शांती ब्रह्मनाथ महाराजांचाच अभ्यास आम्ही केला पाहिजे. आपल्याला माहिती असेल, रावणाने 33 कोटी देव बंदी घातले होते. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी किती, दशग्रंथी ब्राह्मण, पण अभिमानी तो लंका त्याची सोन्याची. आणि 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. त्या रावणाकडे सगळे देव कामाला लावले होते बरं का रावणाने. आपल्याकडे 5वीला जी येते ना, 5वीला नाही का दिवा बिवा आपण चालू ठेवतो, घुगऱ्या खातात त्या 5वी, तिला ते काहीतरी लिहायला येते नाही का, काय बोलतात बरं तिला? गंगूबाई? सटवी, हा कोणतरी बोललं ना काहीतरी, सटवी, हा. ती सटवी रावणाकडे कामाला होती. काम काय करत होती माहितीये का? पाय दाबायचं काम करत होती. रावणाचं पाय दाबायचं काम कोण करत होती? ती सटवी. आता पाय दाबता दाबता रावणाला लागली झोप. तेवढ्यात तिने बघितलं, लापेमध्ये 4-5 दिवसापूर्वी एका मातेला बाळ झालेला आहे. झालंय का लापेत? नाही ना, मग लाभ घ्यायला हरकत नाही. नसेल तर मग लगेच आपण गोलगावला जाऊ, तिकडे कुठेतरी अजून कालिंगला जाऊ, इकडे पुंडासला जाऊ. काय नाही झालं मग घ्यायला हरकत नाही. आणि मग त्या सटवीने ठरवलं की 5 दिवसापूर्वी एका मातेला बाळ झालेलं आहे, त्याचं भवितव्य लिहायला आपल्याला जायचंय. ती उठली, गेली, जाऊन येईपर्यंत रावण जागा झाला. न विचारता गेली म्हणून रावण काही कमी भडकला असेल?
विचारून गेली तर ठीक आहे, पण न विचारता गेली तर रावण काही कमी भडकला असेल? आणि समोर येताना जेव्हा बघितली तेव्हा लालबुंद झाला, विचारतोय कुठे गेली होती मला न विचारता. त्यावेळेला त्या सटवीने सांगितलं, थरथर थरथर कापायला लागली, कापऱ्या आवाजामध्ये सांगायला लागली, एक 4-5 दिवसापूर्वी लापखुर्द मध्ये एक मातेला बाळ झालं, ते बाळ जन्माला आलं, त्याचं भवितव्य लिहायला गेली होती, ती त्याची 5वी होती आज. काय? हो म्हणे, त्याचं भविष्य लिहायला गेली होती. म्हणजे ते काम पण तूच करते? दादा ते काम पण नाही, ते कामच माझं आहे, हे तू लावून दिलंय. रावणाला काय वाटलं, फक्त माझं पाय दाबाचंच काम करते का सटवी? पण आता त्याला कळलं की ते काम पण करते म्हणून. आता एक फक्त कल्पना करा माऊली, कल्पना करा फक्त, जर तुम्हाला कुठे सटवी मिळाली ओरिजिनल, हो का, नाही तर तशा सटव्या बऱ्याच भेटत्यात. आपण बोलतो पण सटवी काय असेल ते तुमचं तुम्हाला माहित असेल, असो. तशी जर सटवी ओरिजिनल आपल्याला कुठे मिळाली तर तुम्ही काय विचाराल तिला? काय विचाराल? तिची 15 तोळ्याची, माझी 20 तोळ्याची कधी होईल सांगा, असं विचाराल का? त्याच्याकडे 4 चाकी आहे हलक्या लेवलची, माझी मोठ्या लेवलची चांगल्या प्रकारची चांगली गाडी कधी येईल असं विचाराल का? तुम्ही ज्या बुद्धीप्रमाणे कार्य करायचं ना, तुमच्याकडे जे विचार आहेत ना, ज्या विचाराचे तुम्ही आहात ना, तेच तुम्ही तिला विचाराल. बरं का मौली? तेच विचाराल. आणि ज्या वेळेला रावणाला कळलं की भवितव्य लिहायला गेली होती, त्यावेळेला रावण म्हणतोय काय? हो म्हणे, ते काम करतोय सगळ्यांचं, हो म्हणे सर्वांचं, माझं पण, हो म्हणे तुमचं पण. आणि मग रावण विचारतोय, सांग माझा मृत्यू कुठे आहे आणि कधी आणि कसा आहे? बघा आपला प्रश्न काय आहे. ज्याच्या कर्मामध्ये खोट आहे ना, ज्याच्या कर्मामध्ये भेसळ आहे ना, त्याला सगळ्यात जास्त भीती कसली असते? मृत्यूची. आणि म्हणून इथे पहिला प्रश्न केलेला आहे, माझा उद्धार कसा होईल ते नाही विचारलं, ते नाही विचारलं. पहिला प्रश्न केलेला आहे, पहिला विचारलेला आहे, सांग माझा मृत्यू कधी आहे? त्यावेळेला तिने थरथर त्या आवाजामध्ये सांगितलं, अजराजाचा पुत्र दशरथ, म्हणजे त्यावेळेला अजराजा कार्य करत होता. अजराजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र श्रीराम, श्रीरामाच्या हातून जेव्हा तुमचा मृत्यू सांगितलेला आहे, लिहिलेला आहे. खोडून टाक. कोण बोलतो? रावण. सटवी बोलते कोरबड नाही, माझ्याकडे फक्त पेन दिलाय, पेन्सिल आहे, कोरबड नाही. मग कोणाकडे? लिहायचं काम माझं आहे, पुसायचं काम माझं नाहीये, मग कोणाचं? बृहस्पती. तसाच रावण निघाला बृहस्पतीकडे. ऐका, ज्या वेळेला लालबुंद झालेला रावण झपाझप झपाझप येताना बघितला, त्यावेळेला सर्वज्ञ असलेल्या बृहस्पतीने ओळखलं कशा निमित्तानं कशासाठी आलेला आहे. आणि जवळ आल्यानंतर त्याचं काहीही ऐकून न घेता रावणाला सांगितलं, रावणा, समोर जी बंद खोली आहे त्या खोलीचा बंद दरवाजा असलेला उघड, दरवाजा उघड. रामकृष्ण. आणि दरवाजा उघड सांगितल्याबरोबर काय झालं माहितीये का? आता रावण तो काय बेल वाजवणार आहे का? तो काय आवाज देणार आहे का? रावण म्हटल्यानंतर काय करेल तुम्हाला माहिती आहे का? राक्षसी वृत्तीची माणसं दरवाजा उघडायचा असल्यावर काय करतात? एक लात मारली त्याने दरवाजावर, आणि लात मारल्याबरोबर दरवाजा उघडला नाही, पण आतमध्ये थोडा ढकलून परत आला. हल्ला असा दरवाजा, जसा हल्ला ना तसा आतून जोरात किंचाळण्याचा आवाज आला. ओरडलं कोणतरी आतमध्ये. रावण विचारतोय, का ओरडला रे दादा? का ओरडला? कशासाठी ओरडला? आपल्याला माहिती नाही बाहेर कोण आहे ते, आणि बाहेरच्याला माहित नाही आतमध्ये कोण आहे. त्यामुळे रावणाने विचारलं, का ओरडला? आतला बोलतोय, वाईट कर्म केल्यामुळे, अधर्म केल्यामुळे, अनितीने जगल्यामुळे या ठिकाणी मला बंदिस्त ठेवलेलं आहे. अनेक प्रकारचे विंचू या ठिकाणी आहेत, अनेक प्रकारचे दंश करतायत, अनेक प्रकारचे वेदना मला होत आहेत. त्यातही 2 सुळाची टोकं या दरवाजाला लावलेली आहेत, आणि ती 2 टोकं माझ्या डोळ्यामध्ये लावलेली आहेत. ज्या वेळेला तू लात मारली ना दादा दरवाजावर, त्यावेळेला दोन्हीही टोकं माझ्या डोळ्यामध्ये खुपसल्यामुळे, टोचल्यामुळे मला वेदना झाल्या, आणि त्या वेदना असह्य झाल्यामुळे मी ओरडलो गेलो. रावण विचारतोय, तुझी सुटका कधी होईल इथून? त्यावेळेला आतला बोलतोय, अजराजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम, आणि श्रीरामाच्या हातून ज्या वेळेला रावणाचा मृत्यू होईल. ऐकतोय कोण? काही फरक पडला? काही फरक पडला का? म्हणून श्रीराम होऊन ऐका. काय? रावण होऊन आयुष्यभर जरी आपण प्रवचन ऐकले ना, तरी येर माझ्या
ऐकली काय, प्रवचन केलीत तरी काही फरक पडणार नाही, कीर्तन केलीत तरी काही फरक पडणार नाही. पण श्री राम म्हणून ज्या वेळेला मी परमार्थ करायला लागू ना, त्यावेळेला पहिले परिवर्तन आमच्याकडे पाहायला मिळेल. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, धर्म कार्य, देव कार्य, देश कार्याच्या व्यतिरिक्त स्वार्थ नाही, नाहीच. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी धर्मराजाला त्या यक्षाने प्रश्न विचारला, जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? त्यावेळेला धर्मराजाने उत्तर दिलं, जन्म झालेला आहे, मृत्यू 100% सत्य आहे, जावंच लागणार आहे प्रत्येकाला. पण दुर्दैव एवढंच आहे, ज्या वेळेला आम्ही एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी जातो ना, त्यावेळेला आम्ही बोलतो, तो गेला, मी वाचलो, बरं झालं. हे जगातील सगळ्यात मोठं सत्य आहे. बाबा खरंय की खोटं आहे? आज ना उद्या नंबर लागणारच आहे ना. ऐका, एका रांगेमध्ये आपण सगळे उभे आहोत, ती रांग संपते मृत्यूजवळ, ज्याचा नंबर लागला तो गेला, पण जो गेला त्याच्याकडे पाहून आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही विचार केला पाहिजे, उद्या मलाही या जगाचा निरोप घ्यायचा आहे दादा. ज्या वेळेला हे आम्ही स्मरणात ठेवू ना, उद्या मलाही या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, त्यावेळेला आमच्या आयुष्यातले सगळे वाद मिटले असतील, सगळे वाद मिटले असतील. आज भाऊ भावाचा राहिला नाही. कारण काय? प्रेम ओसंडून गेलं म्हणून का? प्रेम ओसंडून गेलं म्हणून का? अहो, कित्येक बहिणी म्हणतायत आमचे भाऊ आमच्यासाठी. तुम्ही पण बोलता इथे, सहज येतंय ना. कित्येक बहिणी बोलतात, कित्येक बहिणी आमचे भाऊ आमच्यासाठी मेले. मेले म्हणजे काय? प्रेम वाढलं म्हणून का? आडवं काय येतंय? जे काही गोष्टी चालू आहेत आज, वाद विवाद, वितंडवाद, ज्या काही गोष्टी आम्ही जे काही ममत्व ज्याच्याविषयी निर्माण झाले, आसक्ती निर्माण झाले, जी काही आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान अहंकार निर्माण झालाय, कारण काय? संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा, अडका, जागा, जमीन, मुलं, बाल, बाई, माणसं, व्यक्ती ज्या आम्हाला मिळाल्या, त्या समाज, कुटुंब, आणि याच्या व्यतिरिक्त पंथ. हे जरा आध्यात्मिक विचाराच्या माणसांसाठी बरं का. जातभेद, पंथभेद आणि वर्णभेद आजही जर तुम्हाला स्पर्श करत असेल तर तुम्ही परमार्थिक आहात, हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही देव कार्य करताय, हा तुमचा भ्रम आहे. जगातील पहिली जातीभेद जर कोणी नष्ट केला असेल तर माझ्या माऊली ज्ञानोबांनी 18 प्रगट जातीची माणसं एकत्र घेतली, ज्यांच्याकडे अनुभवाचं थापट नाही. संत परीक्षक म्हणतात, संत शिरोमणी गोरोबा काका, संत शिरोमणी नामदेव महाराज, सावता महाराज, शोका महाराज, कान्होपात्रा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, हे सगळे समकालीन संत, समकालीन संत. ज्यांना मंदिरातही प्रवेश दिला नाही ना, त्यांच्यासाठी माऊलींनी नामदेवांना सांगून, महाराजांना सांगून आणि वालवंठामध्ये चंद्रभागेच्या काठी कीर्तनाला सुरुवात केली. त्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थानं मंदिर सोडून त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये एवढे रममाण झाले की आपण नेहमी ऐकतो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. पांडुरंग कोणासाठी नाचावं लागलं देवाला त्या ठिकाणी? कोणासाठी? जातीभेद नष्ट केला माझ्या माऊलींनी. 18 प्रगट जातीची माणसं एकत्र करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं जगद्गुरु तुकोबांनी. पण आमची गाथा अजून माथ्यात जात नाही, म्हणून आजही आम्ही गुलाम आहोत. आज पण गुलाम आहोत बाबा आपण. आमच्या गुलामीला सुरुवात होते ज्या दिवशी आम्ही आमच्या घरात जन्मलेल्या मुलाचं नाव कोणाला तरी विचारून ठेवतोय, त्या दिवसापासून गुलामीला सुरुवात होते. वेळ कमी आहे, नाही तर तुम्हाला सगळं सांगितलं असतं स्पष्टते. पण तुकोबांना विरोध का झाला? तुकोबांची गाथा का बुडवली? माऊलींना विरोध का झाला? शांतीब्रह्म नाथ महाराजांना विरोध का झाला? कशासाठी झाला? समाजामध्ये प्रबोधन करत असताना ज्या अनिष्ट रूढी आहेत, जे अंधश्रद्धा आहेत, जे अज्ञान आहे, जी गुलामी आहे, त्या गुलामीतून नष्ट करण्याचं कार्य संतांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं ते कार्य करत असताना ज्यांची दुकानं बंद पडतील असं ज्यांना भीती वाटली ना, त्यांनीच संतांना विरोध केलेला आहे. त्यांनीच. आज गुलाम कोणाचे आहेत आपण? कोणाचे गुलाम आहेत? दुर्दैव आहे, आम्ही तुकोबांना वाचत नाहीत, माऊलींना वाचत नाहीत, शांतीब्रह्म नाथ महाराजांवर तेवढा विश्वास ठेवत नाहीत.
ज्या दिवशी आम्ही तुकोबांवर, माऊलींवर आणि शांतीब्रह्म नाथ महाराजांवर, संत शिरोमणी गुरुबा काकांवर विश्वास ठेवू ना, त्या दिवशी आमचं घर सोडताना, आम्हाला बाहेर पडताना कोणालाही विचारायची गरज लागणार नाही. ज्या वेळेला आम्ही श्रीराम प्रभूंचं नामस्मरण करू, भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करू, ज्या वेळेला आम्ही संतांचा विचार करून, ग्रंथांचा विचार माथ्यात घेऊन आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करू, त्यावेळेला कोणालाही न विचारता आम्ही जीवनाचा प्रवास सुखकर झालेला असेल. हे 100% सत्य आहे. 100% सत्य आहे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, तो गेलाय, मी वाचलो. पण एका रांगेत आपण सगळे उभे आहेत, एकाच रांगेत सगळे उभे आहेत, वेगळी रांग नाही. त्या रांगेचा शेवट आहे मृत्यू. ज्या वेळेला माणूस जातो ना दादा, त्या वेळेला हे सगळं इथेच ठेवत असतो. मृत्यूच्या वेळी माणसाच्या बरोबर काय असतंय सांगा मला. सामड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर येताना आम्ही काही घेऊन आलेलो नाहीत, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. येणार आहे काही बरोबर आमच्या. पण ज्ञानचक्षुने जर बघितलं तर आम्ही, अध्यात्माच्या दृष्टीने जर बघितलं तर आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहोत. आयुष्यामध्ये आयुष्याची वाटचाल करत असताना आम्हाला क्रियमान कर्म करायचे. क्रियमान कर्म करत असताना आम्हाला काय करायचं आहे, पुण्यकर्म करायचे. आणि पुण्यकर्म करून ती संचित आयुष्य जे काही प्रारब्ध दिले त्याच्यामध्ये वाढवायचंय दादा. एखाद्याची निंदा करण्यापेक्षा स्तवन करा दादा संतांचं. एखाद्याची नालिष्टी, निंदा, मत्सर, तिरस्कार करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा. तेवढा पुण्य काळ जोडला जाईल. वैखरीला सामर्थ्य येईल. वैखरीला सामर्थ्य येईल. बरं का, वैखरीला सामर्थ्य येईल. वाईट कर्म माणसाकडून सहज घडतात. व्यसनाधीन व्हायला माणसाला काही करावं लागत नाही, वेगळं काही करावं लागत नाही. पण त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी कितीतरी प्रयत्न करावे लागतात. हे आपण कितीतरी आपल्या डोळ्यातून पाहतो, कितीतरी अनुभव घेतो या गोष्टी सगळ्या. असं म्हणतात, जाताना माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाही. बरोबर ना बाबा? काढतात ना. काय जमीनवाल्या, जाग्यावाल्या, पैशावाल्या, प्रॉपर्टीवाल्या, माणसावाल्या, सोयऱ्यावाल्या, तुझ्या कानात वाल्या पण देणार नाही. चुकून राहिल्या तर स्मशानात येऊन काढून घेतात. कारण त्यांना माहितीये 2 वाल्या असल्या तरी 3ऱ्या दिवसाचा कार्यक्रम आराम मध्ये होतो सध्या. खरंय का खोटं आहे? असो, येताना काही घेऊन आलेलो नाहीत, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. काही घेऊन जाणार नाहीत. माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाहीत मुली. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर ती पवित्र माळ तुमच्या बरोबर येत असते. तुमच्या गळ्यातल्या तुळशीची माळेला हात लावायची पण कोणाची हिंमत होत नाही. ऐका, मरणोत्तरचा प्रवास ज्याला चांगला व्हावा, उत्तम व्हावा, व्यवस्थित व्हावा असं जर वाटत असेल तर जिवंतपणे माणसाने चांगली प्रकारे कर्म केलं पाहिजे, वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. आणि जिवंतपणे आता आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना पवित्र अशा तुळशीच्या माळेला साक्षीला ठेवून आम्ही जी कर्म करतोय ती कर्म आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असतात, मरणोत्तर साथ देत असतात, मरणोत्तर साथ देत असतात. बघा जरा, जमतंय का? जर जमत असेल तर समजा काहीतरी परिवर्तन झाला, नाहीतर येर माझ्या मागल्या. आणि हात जोडून विनंती करतो, तुम्ही ज्या संप्रदायामध्ये कार्य करत असाल तिथे थांबा, एक निष्ठेने कार्य करा. चैतन्य संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, बैठक परिवार असेल, स्वाध्याय परिवार असेल, सत्संग परिवार असेल, आदी करून कुठलाही परिवार, जे काही असेल तुमचा जो पंथ असेल तो, जो संप्रदाय असेल तो, फक्त सगळ्यांनी एवढंच स्मरणात ठेवा, परमार्थ सत्वगुणाने घडतो, रजगुणानेही नाही आणि तमगुणाने तर मुळीच नाही. आणि सत्वगुणाला सुरुवात होते तुम्ही कुठल्या जागेवर बसताय त्या जागेचे विचार तुम्हाला स्पर्श करत असतात. काय अहो, ज्या घरामध्ये कधी नामस्मरण नाही